अत्यंत चुकीच्या ग्रहचिकावर आहे असं निष्कर्ष काढायची पाळी आहे. आता माती परीक्षणाचे परत दोन भाग आहेत. पहिल्या 3 निरीक्षणामध्ये सेंद्रिय कर्बाची टक्केवारी, शारदा आणि सामून अशी 3 निरीक्षणं नोंदवली जातात आणि दुसऱ्या निरीक्षणामध्ये उपलब्ध अन्नद्रव्य मोजले जातात. पहिली 3 निरीक्षण आहेत ती साधारण सेंद्रिय कर्बाची टक्केवारी शेतकरी साधारण झाला तरी समजू शकेल, पण सामान्य शेतकऱ्याला आम्लता, अल्कता, क्षारता म्हणजे काय कसं समजून सांगायचं हे फार मोठी अवघड गोष्ट आहे. क्षारता आणि आम्लता कसं समजून सांगायचं हे समजणारच नाही शेतकऱ्याला. मग माती परीक्षणामध्ये ह्या 3 घटकाला फारसं महत्व दिलं गेलेलं नाही आणि सगळ्यात जास्त महत्व हे उपलब्ध अन्नद्रव्याला दिलं जातं. आज जे आरोग्य कार्ड जमिनीचं केंद्र सरकार प्रत्येक शेतकऱ्याला द्यायचं म्हणते भारतातल्या करोडो शेतकऱ्यांना, त्याच्यामध्ये तुमचं कुठलं पीक आहे त्या पिकाला किती नत्रस परत पावस तुम्ही दिला पाहिजे याची शिफारस केली जाते आणि उपलब्ध एवढा आहे आणि तुमचं वायारून एवढं टाकून काढलेच आहे. हे काम त्या 19व्या शतकापासून 20व्या शतकापासून चालू झाले. 1945 साली आमच्या वडिलांनी बाकीचं पृथक्करणाचे अहवाल माझ्या फायलीमध्ये नोंद होता. त्या काळात हे प्रचलित होतं, आमच्या काळात हे प्रचलित होतं. पण 1990 आम्ही ज्यावेळेस सूक्ष्मजीव शास्त्र विषय अभ्यासला त्यावेळेला डोक्याला हात लावायची पाळी आली की असं आता हे पाण्यात ढवळून 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 त्याचं गाळून पाणी जे घेतलंय त्यात किती नत्र आलाय असं जर तपासलं तर सूक्ष्मजीव शास्त्र काय सांगतं हे इथं सांगतो. आता तुम्ही ज्या वेळेला नमुना घेतलाय त्यावेळेला तिथं असणाऱ्या पिकाला किती नत्राची गरज आहे तेवढाच नत्र उपलब्ध अवस्थेत असतो, बाकीचा नत्र उपलब्ध अवस्थेत नसतो. माती परीक्षणामध्ये उपलब्ध नत्र मोजला जातो, एकूण नत्र मोजला जात नाही. सर्वच अन्नघटकाबद्दल हा नियम आहे. आता उपलब्ध नमुना आपण जो घेतो तो उन्हाळ्यामध्ये तिथं कुठलंही पीक नसताना नमुना घेतला जातो. त्या काळामध्ये उपलब्ध अन्नद्रव्य असण्याचं कोणतंही प्रयोजनच नसते. अशा काळामध्ये त्या मातीत किती अन्नद्रव्य विरघळली आणि त्याकडून जमिनीनं किती येणार आहे त्याने बाहेरला किती टाकावी लागते कसं करणं शक्य आहे. दुसरी गोष्ट सांगतो, सूक्ष्मजीव शास्त्र सांगतं की उपलब्ध अन्न घटक त्यावेळेला एखादं पीक वाढणार आहे आणि आज आता आम्ही पीक वाढत असताना नमुना घेतला त्या दिवशी त्यावेळेला त्या पिकाला काय गरज आहे तेवढं उपलब्धच असतं. परंतु उपलब्ध साठा त्यावेळेच्या गरजेचा असतो. तसं स्थिर साठा आहे तो उपलब्ध अवस्थेत येतच नाही. एकूण आपण अन्न घटक मोजत नाही, फक्त उपलब्धच मोजतो. स्थिर साठा एवढा प्रचंड असतो आणि उपलब्ध साठा एवढाच असतो. हा उपलब्ध साठा मिळून जमिनीतनं काय मिळणार आहे हे सांगूच शकत नाही कोण. पण हा एक भाग झाला. याच्या पुढचा भाग असा आहे की माती परीक्षणातून आम्ही सांगतो की बाबा ही जमिनीतनं एवढं येणार आहे आणि तुम्हाला बाहेरून एवढं टाकायला लागणार आहे. टाकल्यानंतर ते पिकापर्यंत जमिनीमध्ये कसं पोचवायचं याच्याबद्दल आवश्यक काढलं जात नाही. ही सगळ्यात मोठी त्रुटी आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की पिकाच्या शिफारसी ज्या आहेत, आता एक आम्ही ऊस अभ्यासतोय, आमचं ऊस मुख्य पीक आहे. तर पाडेगाव ऊस संशोधन केंद्र हे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र महाराष्ट्रासाठी आहे. त्यांनी ऊसाच्या ज्या शिफारसी केल्या त्या 1960 साली शिफारसी केल्या किंवा इतरही काही प्रत्येक तुमच्या इथल्या पिकांच्या शिफारसी आहेत त्या अशी संशोधन केंद्र कृषी विज्ञान केंद्र ज्यावेळेला स्थापन झाली त्यावेळेला ते शिफारसी करण्यात आलेल्या. त्यावेळेला जमिनी चांगल्या होत्या, जमिनीत सेंद्रिय कर्बाची टक्केवारी चांगली होती, जमिनी कोरडवाहू होत्या. पावसाळी फक्त एकच पीक घेतलं जायचं, 8 महिने जमीन रिकामी राहायची. त्यानंतर परत पावसाळीच पीक घेतलं जायचं. जाती जुन्या होत्या, त्यानंतर त्याची उत्पादन कमी होती. आता सगळं बदललं.
सुधारित जाती आल्या, त्याचे खताचे हप्ते मोठे झाले, त्याचं उत्पादन भरपूर झालं आणि मग पूर्वीची शिफारस तशीच्या तशी लागू होऊ शकत नाही. त्यात शिकवलं असं गेलं पाहिजे की जमिनीची चांगली परिस्थिती असताना खताची ही शिफारस आहे, पण ती शिफारस आत्ताच्या परिस्थितीला तशी चालेल का? तर याच्यात दोन अर्थ आहे की मग आता जमिनीची सुपीकता कमी झाली तर तुम्ही 1.5 फूट शिफारस करायची का? तर नाही. पिकाची गरज 1.5 फूट झाली का? पिकाची गरज आहे तेवढीच आहे, पण तुम्ही टाकलेलं जास्तीत जास्त पिकापर्यंत काय पोहोचण्यासाठी जी काही यंत्रणा आहे ती व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ते टाकलेलं अन्नद्रव्य पहिल्यांदा त्या पाण्यात न विरघळणाऱ्या अवस्थेत किंवा सेंद्रिय कर्ब भरपूर ठेवून त्याला चिकटून राहणाऱ्या अवस्थेत असं काहीतरी त्याचं संरक्षणाचा उपाय बनवून शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे. तो सांगितला जात नाही ही त्याच्यात मोठी त्रुटी आहे आणि तो आम्हाला सापडला. त्याच्यासाठी सेंद्रिय कर्बाची गरज जमिनीत आहे. शेतकऱ्यांना काय असं सांगून चालत नाही, अगदी उपलब्ध आहे, दूध पाण्यात विरघळणार आहे, ते बाहेरून तिथे टाकलं पाहिजे, स्थिर साठा उपलब्ध साठा आहे, भाषा शेतकऱ्यांच्या पुढे चालत. तू टाकलेलं पिकापर्यंत व्यवस्थित पोहोचण्यासाठी तुझ्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब भरपूर असला तर ते जाणार. तू सेंद्रिय कर्ब टाकण्यासाठी काय करणार? तुमच्या सर्व जमिनीला प्रत्येक वर्षी प्रत्येक पिकाला तुम्हाला सेंद्रिय कर्ब टाकणं शक्य नाही. आम्ही काय सांगायचं, तुम्ही बिना नांगरणी शेती करा, तुमच्या पुढच्या पिकाला आपोआपच मागल्या पिकाचा सेंद्रिय कर्ब आपोआपच मिळतोय. परंतु इथं आणखी एक मजा अशी आहे की मी आता 2-3 प्रश्न सांगितलं नाही. आपण सर्वजण उष्ण कटिबंधामध्ये शेती करतो. उष्ण कटिबंधामध्ये शेती करत असताना चांगलं कुजलेलं खत जर टाकलं तर ते हवेचं वर्षातील दीर्घ काळ जास्त तापमान असल्यामुळे केवळ उष्णतेमुळे पिकाच्या गरजेसाठी संपतं आणि उष्णता जास्त असल्यामुळे संपतं. मग आपल्या उष्ण कटिबंधासाठी सेंद्रिय खत व्यवस्थापनाची एक स्वतंत्र यंत्रणा आपण राबवली पाहिजे. समशीतोष्ण किंवा शीतोष्णकटिबंधाच्या युरोप अमेरिकेत त्यांच्या जे शिफारसी आहेत ते तशा आम्हाला लागू करता येणार. आम्हाला उष्ण कटिबंधाला आपली स्वतःची शिफारस पाहिजे. हा नियम सगळा लक्षात आल्यानंतर चांगलं कुजलेलं खत टाकून जर संपत असेल तर हा नियम फक्त चांगलं कुजलेल्या खतासाठी आहे, कुजणाऱ्या पदार्थासाठी नाही. म्हणून मग उष्ण कटिबंधामध्ये आम्ही कुजणारा पदार्थ टाकायची शिफारस केली पाहिजे, कुजलेलं खत टाकायची शिफारस करणं चुकीचं आहे. तर असा इतका खोलात जाऊन कोणीतरी विचार करायचा. आता शेतकऱ्याला एवढं सांगितलं चालेल, अरे बाबा असा भानगड आहे, त्याच्यामुळे तुला वारंवार खत बाहेरून आणून टाकता येणार नाही, शेणखत गोळा करायला नको, काय नको, जमीन फक्तात सुपीक झाली पाहिजे, फक्तात भरपूर सेंद्रिय कर्ब झाला पाहिजे. की काय फक्त नांगरणी बंद कर, मागच्या पिकाला औषध जगत असले तर औषध मार आणि पुढचं पीक आहे तसं पेरून टाक. रासायनिक खत शेणखतासोबत किंवा कुठल्या सेंद्रिय खतासोबत मिसळून देण्याची अलीकडे जे खूप शिफारस झाली तिचा काय सिग्निफिकन्स आहे? तर रासायनिक खताबद्दल अनेक गोष्टी आहेत. रासायनिक खत टाकल्यानंतर पिकापर्यंत कसं जातं हे 4 पायऱ्यात आहे. किंवा निसर्गाने ह्याच्यासाठी काय काय यंत्रणा केल्या ते पण अभ्यासण्यासारखं आहे. पहिल्या पायरीमध्ये रासायनिक खताचं स्थिरीकरण झालं पाहिजे. स्थिरीकरण 3 मार्गाने होतं. स्थिरीकरण म्हणजे काय, तर ते साठवलं गेलं पाहिजे जमिनीत व्यवस्थित. आपण 1.5-2 महिन्याचे हप्ते टाकतो त्यावेळेला 1.5-2 महिने त्यातला घटक बाजूला काढून तेवढा पिकाने खाऊन ते पुरवून खायला पाहिजे. याच्यासाठी ती 1.5 महिना जमिनीत 2 महिने साठवलं गेलं पाहिजे. या साठवलं गेल्याच्या निसर्गामध्ये 3 प्रकार आहेत. आपल्या जमिनीत जर सेंद्रिय कर्ब भरपूर असला तर त्या सेंद्रिय कर्बावर विजातीय विद्युत भार असतात आणि रासायनिक खताचे कण त्या विजातीय विद्युत भाराला त्या सेंद्रिय कणाला चिकटून बसतात आणि मग सहजासहजी ती कण सोडत नाही. मग तो सूक्ष्म जीव जाऊन त्यांना ओढून बाजूला काढतो, तोपर्यंत ते तिथे राहतात. याला म्हणायचं काहीच स्थिरीकरण नाही किंवा इंग्रजीमध्ये फिजिकल ऍब्सॉर्प्शन.
ऍडसॉप्शन म्हणजे इंग्रजीमध्ये सगळे चांगले शब्द आहेत, मराठीमध्ये तेवढं चांगलं शब्द नाही. विजातीय विद्युत भारांनी चिकटून राहणे हा आपला सोपा भाषा आहे. धरून ठेवले. धरून ठेवणे. दुसरा स्थिरीकरणाचा भाग आहे हा जमिनीमध्ये काही रसायन निर्माण होतात, त्या रसायनाशी या रासायनिक घटकाचा संबंध येतो आणि एक वेगळं रसायन निर्माण होतं आणि ते त्या रासायनिक स्थिर साठा म्हणायचं. तिसरा प्रकार जो आहे तो जैविक स्थिरीकरण. जैविक स्थिरीकरणामध्ये रासायनिक खत टाकल्यानंतर त्या ठिकाणी जर कुजण्याची क्रिया चालू असेल तर त्या कुजण्याच्या क्रियेत भाग घेणारे जीवाणू आपलं काम करताना, कुजवण्याचे काम करताना ते रासायनिक अन्नही खात म्हणजे रासायनिक खतही खातात आणि त्यांची मृत शरीर म्हणजे या रासायनिक खताचा स्थिर साठा, त्याला म्हणायचं जैविक स्थिरीकरण. आता काही स्थिरीकरण, रासायनिक स्थिरीकरण आणि जैविक स्थिरीकरण या तिन्ही मधनं आपल्या शेतकऱ्या दृष्टीनं सगळ्यात उपयोगी भाग कुठला, स्थिरीकरण उपयुक्त शेतकऱ्या दृष्टीनं जास्तीत जास्त चांगलं कुठलं. तर ह्यामध्ये काही स्थिरीकरण हे अतिशय सैल आहे, त्याला चिकटून बसलेलं आहे. प्रचंड पाऊस लागला, प्रचंड पाणी असं वाहिलं तर तू चिकटून बसलेला एखादा पदार्थ त्याच्याबरोबर वाहून जाऊ शकतो. हे सैल स्थिरीकरण आहे. रासायनिक स्थिरीकरण मग स्थिर झालेले अन्नद्रव्य सहजासहजी पिकाच्या गरजेनुसार वेळेत पिकाच्या उपलब्ध अवस्थेत येत नाही, त्याच्यामुळे हे घट्ट स्थिरीकरण आहे. आणि तिसरं स्थिरीकरण जे जैविक आहे ते मात्र ना ते उन्हाचा ताप पडला तर उडून जात नाही किंवा प्रचंड पाऊस पडला तर निचरून जात नाही, परंतु पिकाच्या गरजेप्रमाणे जल स्थिर साठ्यातून उपलब्ध साठ्यात येतं. म्हणून शेतकऱ्या दृष्टीने सगळ्यात जास्त चांगलं जैविक स्थिरीकरण. मग आता जैविक स्थिरीकरण कसं केव्हा होतं तर जैविक स्थिरीकरण फक्त सेंद्रिय पदार्थ कुजत असतात, कुजवण्या क्रियेत भाग घेणारे जीवाणू जैविक स्थिरीकरण करतात. आजपर्यंत आपण कुजवलेल्या चांगलं खत टाका म्हणून चालू तिथं जमिनीत कुजण्याची क्रिया करतच नाही, आपण बाहेर कोसलो. त्यावेळेला जैविक स्थिरीकरणाचा आजपर्यंत आपण कधी मार्ग हाताळलाच नाही. आता हे सगळं वाचल्यानंतर ह्या बिना नांगरणीमध्ये आपण ज्यावेळेला मागल्या पिकाचे अवशेष तिथं कुजत ठेवतो त्यावेळेला तुम्हाला कुठलाही खर्च न करता शेतकऱ्याला या क्लिष्ट भाषा न सांगता तू फक्त बिना नांगरणी कर आणि मग सेंद्रिय खत तुम्ही रासायनिक खताचे आपले कसेही टाका, तुम्हाला उत्तम निकाल मिळतोय, स्थिरीकरण व्यवस्थित होते, उपलब्धीकरण व्यवस्थित होते. शेतकऱ्याला अशा भाषेत सांगायचं. पण स्वयंसेवक किंवा सल्लागार मंडळी जी आहे त्यांना ह्या सगळ्या 3 प्रकार ते कसं होतं, त्यासाठी काय केलं पाहिजे. एखादा चिकित्सक माणूस कुठेतरी व्हिडिओ बघतो आणि तो विचारतो तो मला प्रश्न, त्यावेळेस त्याचं समर्पक उत्तर त्याला देता आलं पाहिजे. म्हणून सल्लागाराने हे सगळं नीट हाताळलं पाहिजे. त्यासाठी आम्ही पुस्तक लिहिली. सगळ्या शेतकऱ्यांनी सविस्तर वाचलं पाहिजे असं नाही, शेतकऱ्याला भाषा वेगळ्या पद्धतीने सांगावी आणि सल्लागाराला मात्र सगळं माहिती पाहिजे. याच्यात 2 भाग असतात. पायाभूत विज्ञान म्हणून एक असते, पायाभूत विज्ञान सगळीकडे एकच असते, पण उपयोजित विज्ञान आहे ते स्थळ सापेक्ष, काल सापेक्ष, पीक सापेक्ष वेगवेगळ्या पद्धत असते. पायाभूत विज्ञानाचा अभ्यास शेतकरी करत नाही, शेतकरी नाही, शास्त्रज्ञच करत नाही, तर शेतकरी कुठलं काय नाही. पायाभूत विज्ञानाचा अभ्यास आपण मार्गदर्शक मंडळी, स्वयंसेवक मंडळी यांनी केला तर त्या परिस्थितीला ह्या तंत्रज्ञानात कसं वापरायचं तसं आपण थोडंसं डोकं चालवायला लागतं. हे कौशल्याचं काम आहे, थोडंसं आपण सहज येऊ शकते, काय फार मोठा अवघड गोष्ट काही नाही.